प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात। तर काल आपण बघितलं पूर्णाजी सायलीला म्हणत असतात, माझ्या मनात असलेली नाचून जशी आहे ना अगदी तशीच आहेस तू, आणि म्हणूनच सुभेदारांच्या सुनेचा मान मी तुला देते। आणि आज पुन्हा एकदा त्यांनी तोच फ्लॅशबॅक दाखवलाय बराच वेळ, आणि आज खूप छोटा आहे प्रेक्षकांनो एपिसोड। पूर्णाजी म्हणतात, मी तुला माझी नाचून म्हणून मनापासून स्वीकारते सायली। आता त्यांनी त्या किल्ल्यास सायलीच्या हातात दिलाय आणि म्हणतात, आजपासून आपलं हे घर मी तुझ्या ताब्यात देतेय। आता ते पुन्हा एकदा कालच्या ते पिपाणी वाजवली त्यांनी, ते माहेरच्या साडीसारखी, आणि खूप इमोशनल झालेत सगळेजण। सायली रडायला लागते, पूर्णाजीच्या डोळ्यात पण आनंद अश्रू आहेत असं दाखवलं। तुम्हाला थोडंसं असंबंध नाही का वाटलं प्रेक्षकांनो? म्हणजे बघा, पूर्णाजी चिडल्या, त्यांनी काल चाब्या काढून नेल्या, मग या कल्पनाताई काहीतरी बोलतात म्हणून मग त्यांना उपरती होते आणि मग त्या किल्ल्या आणून देतात सायलीला। म्हणजे मला असं म्हणायचंय, कदाचित अर्जुनने छान त्यांना समजवलं असतं आणि त्यांना रिअलायझेशन झालं असतं तर ते जास्त छान वाटलं असतं। असो, पण आता सायली आनंदाने त्यांना मिठी मारते आणि म्हणते, पूर्णाजी मला आता दुसरा कुठलाच मान नकोय आणि ह्या चाव्या पण नकोय, आणि ती मिठी मारते पूर्णाजीला। पूर्णाजी म्हणतात, नाती जपतेस तसे या घराला पण जप। अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद तर विचारू नका, अगदी सुख सुख म्हणजे काय असतं ते हे असतं नाही का प्रेक्षकांनो? दाखवले त्यांनी छान, नो डाऊट, पण जरा सिक्वेन्स लागला नाही असं मला म्हणायचंय। सायली जेव्हा अर्जुनकडे बघते तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सायली अर्जुन सुभेदार। प्रतापराव म्हणतात, पूर्णाई आपल्या घरासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे ग। मग अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, सॉरी ग पूर्णाजी, मला असं वाटत होतं तू उगाचच माझ्या बायकोला ओरडत होतीस, म्हणून मी तुला सांगणार होतो की असं करत जाऊ नकोस, पण तू तर अजून वेगळाच सरप्राईज दिलास। अश्विन म्हणतो, अरे बाबा सरप्राईज नाही, शॉक दिलाय, शॉक। कल्पनाताई म्हणतात, खरंच मला प्रचंड आवडलेला हा पहिला शॉक आहे। सगळ्यांचे चेहरे असे हास्याने फुललेले दिसतात। कल्पनाताई म्हणतात, खरं सांगू का पूर्णाई, तुम्ही सायलीच्या हातातून किल्ल्या काढून घेतलात ना तेव्हा मला फार वाईट वाटलं होतं। अर्जुन म्हणतो, माझी बायको तर रडायची थांबतच नव्हती, पण आता खुश आहे हा माझी बायको। अरे सॉरी, सुभेदारांची ऑफिशियल सून म्हणायला हरकत नाहीये आता। सायली म्हणते, आता मला काहीही नकोय, पण पूर्णाजी ह्या किल्ल्या तुम्ही तुमच्याकडेच ठेवून घ्या, मला जेव्हा हव्या तेव्हा मी मागेल तुम्हाला। पूर्णाजी म्हणतात, नाही ह बाळा, या किल्ल्या तुझ्याकडेच ठेव। कल्पनाने तुला फक्त किल्ल्या दिल्या होत्या, पण मी मात्र तुला घराचे सगळे अधिकार दिलेत। आता प्रतापराव म्हणतात, हो ना, आणि माझ्या कल्पनाला रिटायर करून टाकलं। कल्पना अगं काळजी करू नकोस, आता आपण दोघं मस्त वर्ल्ड टूर करायला जाऊ। कल्पनाताई म्हणतात, ते आहे बरं, वर्ल्ड टूरचं आपण नंतर बघूया, पण आता सायली आपल्या घराची होम मिनिस्टर झाली आहे हे मात्र नक्की। पण खरं सांगू प्रेक्षकांनो, कल्पनाताई अशा पहिल्या सासूबाई असतील ज्या एवढे खुश झाल्या। खरं सांगा हा, असं मालिकेतच घडतं की नाही? अस्मिता विचार करते, आता या सायलीला घरातून कसं काढायचं? विमल म्हणते, सायलीताई खूप खूप अभिनंदन। सायलीचा आनंद तर विचारूच नका। पण आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतं। पूर्णाजी म्हणतात, अर्जुन अरे नुसता बायकोकडे बघतच राहणार आहेस का? चला चला देवापुढे हात जोडा, आरती करून घेऊयात। मग आता सगळेच जण म्हणतात, चला आरती करून घेऊ। सायली म्हणते, चला चला। प्रतापराव म्हणतात, बाबा आता शोभलाच बरं का तू नवरा, बायकोच्या परवानगीशिवाय काही करत नाहीस। आणि आता प्रेक्षकांनो हे सगळे जेव्हा देवाजवळ नमस्कार करायला येतात ना तेव्हा ही अस्मिता व्हिडिओ कॉल करते प्रियाला आणि हे सगळं दाखवते। प्रिया विचार करत असते, अरे यार हे काय चाललंय तिकडे? आता या अर्जुनने आरतीची तयारी केली आहे आणि सायलीने सुद्धा। अर्जुन म्हणतो, बायको आज तू आरती कर, मी फक्त हात लावील। सायली म्हणते, अहो असं कसं, तुम्ही धरा ना तबक। आता पूर्णाजी म्हणतात, आता सगळी जबाबदारी घेतली आहेस ना घराची सायली, मग आता तबकाची सुद्धा जबाबदारी घे, म्हणजे ही आरती खास होईल। पूर्णाजीने केवढ्या माळा घातल्यात ना गळ्यामध्ये। असो, पण आता प्रेक्षकांनो यांनी आरती पूर्ण दाखवली आहे, ती आता मी स्किप करून तुम्हाला पुढचं सांगतेय। तर आता छान सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती झाली आहे आणि देवीला सगळ्यांनी मनोभावे नमस्कार केलाय। आता हे सगळं प्रिया बघत असते। आता आरती झाल्यानंतर अर्जुन आणि सायली पूर्णाजीला नमस्कार करतात। पूर्णाजी म्हणतात, सुखाचा संसार करा। तिकडे तो व्हिडिओ बघून बघून प्रियाचा गटाणा होत असतो। कल्पनाताईंना हे दोघं नमस्कार करतात तेव्हा त्या म्हणतात, अष्टपुत्र तर म्हणणार नाही मी, पण 2 मुलं तर नक्कीच व्हायला हवी तुम्हाला। अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना मोठ्यांना नमस्कार केला। पूर्णाजी म्हणतात, प्रताप कल्पना तुम्ही दोघांनी जसं हे घर समर्थपणे सांभाळलं ना तसंच अर्जुन आणि सायलीने सुद्धा सांभाळावं अशी माझी इच्छा आहे। तर आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद
आनंद बघा बरं, तिला सगळं कसं खरं खरं वाटतंय ना आता, आणि मस्त सगळं एन्जॉय पण करते ती. पण आता हे सगळं प्रिया बघते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अस्मिता तिच्या खोलीत जाते आणि प्रियाला फोन करून सांगते, बघितलं ना आमच्या घरात कसा प्रलय आलाय ते. प्रिया म्हणते, अरे यार पण हे झालंच कसं, पूर्णाजीने अशी कशी आरती करू दिली या दोघांना. मग अस्मिता म्हणते, एवढंच नाही, पूर्णाजीने स्वतःच्या हाताने घराच्या किल्ल्या दिल्या आहेत तिला, आणि ऑफिशियली म्हणून तिला सून स्वीकारलंय पण. प्रिया म्हणते अरे मला घरात यायची बंदी घातली आणि त्या सायलीला सुनेचा मान दिला, अरे उलट कसं काय घडतंय सगळं. मग आता ही अस्मिता म्हणते, तुझंच नशीब वाईट आहे. तसं माझं पण थोडं वाईटच आहे म्हणा, आता मला आयुष्यभर त्या सायलीला माझी बहिणी म्हणून स्वीकारावं लागणार आहे. प्रिया म्हणते, नाही नाही अशी हार मानून चालणार नाही अस्मिता, तुझा सपोर्ट आहे ना मला. नाही म्हणजे तू आता लगेच अस्मिता म्हणते, अगं आहे ग माझा सपोर्ट तुला, तू सारखी माती खातेस ना म्हणून, दुसरं काही नाही. प्रिया म्हणते, अगं नाही खाणार आता माती, तू न अस्मिता फक्त ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मला आणू दे, मग विजय आपलाच आहे. एकदा का पूर्णाजीला कळलं ना हे दोघं जण फसवत आहेत पूर्णाजीला, मग हे सुनेचा मान बिन सगळं हवेत विरून जाईल ग. अस्मिता म्हणते, हा 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 तू म्हणते ते पण बरोबर आहे. नाही जसा मला चान्स मिळाला ना तसं मी अर्जुन सायलीच्या खोलीत जाणारच आहे. मी तसं त्यांच्या दोघांकडे लक्ष ठेवून आहेच. बरं चल मी नंतर बोलते हा तुझ्याशी, कोणाला संशय नको यायला. मी आरती झाल्या माझ्या खोलीत आली आहे ना, मी तुला सगळं अपडेट करते हां पुढे, चल बाय मग. आणि आता ती फोन ठेवून देते. आता ती सायली त्या किल्ल्या बघून बघून खूप खुश होत असते आणि पूर्णाजीने दिलेला मान तिला सारखा आठवतोय आणि तिच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत आहेत. तो प्रसंग आठवून ती खूप खुश होत असते. आता अर्जुन येतो हळूच आणि म्हणतो, मिसेस सायली तुम्ही. आता लगेच सायली म्हणते, हे बघा प्लीज मला ना ह्या गोष्टीची आठवण नका करून देऊ की मला जो मान मिळाला आहे तो खरं नाही आहे, आपलं लग्न खरं नाही आहे, हे नका आठवून देऊ मला प्लीज. पूर्णाजीने मला आज जे काही मानलं आहे ना त्या आनंदावर मला विरजन नको आहे. अर्जुन म्हणतो, मला असं म्हणायचंच नव्हतं काही, उलट मी या विचारत होतो की आज पहिल्यांदा पूर्णाजीने तुम्हाला सुभेदाराची सून म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे, तुम्ही का बरं रडताय तरी सुद्धा. आता सायली म्हणते, अहो आनंद अश्रू आहेत हे सर, मला आज इतका आनंद झालाय ना की मी तो शब्दात सांगू शकत नाहीये. मी पूर्णाजीला तुमची आजी मानायचे, आता त्या माझ्या पण आजी झाल्यात, आणि त्यांनी जेव्हा मायेचा हात माझ्या डोक्यावरनं फिरवला ना तेव्हा मला असं वाटलं की मी जग जिंकली आहे. आणि सायली अशी टायटॅनिक सारखी पोज करते. अर्जुन आता बराच वेळ तिच्याकडे बघतो आणि पटकन खोलीचा दरवाजा लावून घेतो आणि पुन्हा सायली जवळ येतो. सायली त्या किल्ल्यासारख्या बघत असते. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली डान्स करूयात का. आणि सायली म्हणते, म्युझिक शिवाय. मग आता अर्जुन असा त्याच्या हाताने पियानो वाजवतो आणि मग त्याच्या मोबाईलमध्ये म्युझिक प्ले करतो आणि आता सायलीजवळ असा हात देतोय आणि दोघंही जण अगदी फिल्मी पद्धतीने डान्स करताय. गाणं नाही का, घडलं कधी हे समजणं काही, मखमली मखमली रेशमाचा दुआ, ह्या गाण्यावर या दोघांनी अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक पद्धतीने डान्स केलाय. बघायला तुम्हाला खूप छान वाटेल. नक्की आज रात्री टीव्हीवर बघा. आणि प्रेक्षकांनो माझा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर एखादा लाईक करून टाकत जा की, आणि चॅनलही सबस्क्राईब करा. अजून खूप सारे प्रेक्षक चॅनल सबस्क्राईब न करता बघतात, प्लीज हो असं करू नका. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मला माझ्या कामाची पोचपावती मिळेल. अर्जुन सायलीकडे खूप रोमॅन्टिक होऊन बघतोय. सायलीला अर्जुनची नजर कळत नाही का. आता सायली त्याच्याकडे बघत बघत विचार करते, मला शेवटी माझं कुटुंब मिळालंच, आजी सासू सासरे नणंद दीर सगळं कुटुंब मला मिळालंय आणि तुम्ही सुद्धा. आणि अर्जुन आता मनात विचार करतो, आज फायनली तुम्हाला बायकोचा मान. दोघं एकमेकांच्या मनात बोलतात मध्ये मध्ये आणि पुन्हा एकदा गाणं वाजवलंय त्यांनी. प्रेक्षकांनो माझं दुसरं चॅनल आहे ना अनगावी स्टोरी, त्याला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. एक छान फेमस मालिकेचा रिव्ह्यू मी त्यावर रात्री देते, नक्की बघा. आता सायली डान्स करता करता पुन्हा एकदा भानावर येते आणि त्या दोघांच्याही लक्षात येतं, म्हणजे सायलीच्या जास्ती लक्षात येतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. आणि ती विचार करते, हे स्वप्न जरी नसलं तरी सत्य पण नाही आहे, मला भानावर यायला हवं. सायली आता अर्जुनचा हात सोडून निघून जात असते तेव्हा अर्जुन पुन्हा तिचा हात धरून तिला जवळ आणतो आणि तिला म्हणतो, मिसेस सायली मला माहिती आहे हे सगळं खरं नाही आहे, पण हे खोटं आहे ना, हे फक्त आपण मधुभाऊ सुटेपर्यंत कंटिन्यू करणार आहोत, मग आपण सगळं क्लिअर करू. आता एवढं क्लिअर अर्जुनने सुद्धा तिला बोललंय, काल ही त्याला बोलली मला तुम्ही प्रिय आहात तरी पण का बिचारे कबूल करत नाही त्यांचं त्यांनाच माहिती. असो, पण आता पहाट झाली आहे, म्हणजे ही नुसती स्माईल करते त्याला असं बोलल्यानंतर. आता पहाट झाली आहे आणि आता यांच्या घरी इस्त्रीवाला चहावाला दुधावाला असे तिघं जण आलेत पहाटे पहाटे. विमल दरवाजा उघडते त्यांना आणि म्हणते, या. कल्पनाताई म्हणतात, बरं झालं तुम्ही आलात. अगं सायली इकडे ये बरं.
कल्पनाताई ह्या सगळ्यांना पण आत बोलवते, या या दादा आत या. मग सायली म्हणते काय झालं आई. मग आता कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल माझी हिशोबाची वही आण ग. पूर्णाजी पण तिथेच बसल्यात. कल्पनाताई त्या तिघांना सांगते, हे बघा आजपासनं मी तुमची मालकीण नाहीये बरं का, आजपासनं ह्या तुमच्या मालकीणबाई आहेत आणि तुमचा दर महिन्याचा हिशोब आता या मालकीणबाईच बघणार आहेत. आणि सायलीची या सगळ्यांची ओळख करून दिली आहे आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. सायली भारी खुश आहे बरं का. पण ना प्रेक्षकांनो आता म्हणजे पुढे ते काय दाखवणार आहे, सायलीला आता अचानक सत्याची जाणीव जबरदस्त प्रकारे झाली आहे. सायली अर्जुनला म्हणते, आईंना पूर्णाजींना पटेल असं कारण मी त्यांना सारखं सांगत असते, पण मी आता जास्ती दिवस या किल्ल्या माझ्याकडे नाही ठेवू शकत. अर्जुन म्हणतो, अरे कुठली सून अशा स्वतःकडे किल्ल्या आल्यावर परत देईल का सासवांना. अहो तुम्ही असं केलं तर मम्माला आणि पूर्णाजीला डाऊट येईल ना. मग सायली म्हणते, पण ह्या किल्ल्या सुभेदारांच्या खऱ्या सुनेच्या हातात पडायला हव्या ना, माझ्या नाही. जी या घरची खरी सून असेल. पूर्णाजी आणि आई माझ्याकडनं सगळी कर्तव्य कशी पूर्ण करून घेतात कळतं ना तुम्हाला. अहो हे सगळं करताना मला किती लाज वाटते स्वतःची, मेल्याहून मेल्यासारखं होतं मला. प्रेक्षकांना असं नाही वाटत का सायली अर्जुनला सारखी टॉर्चर करत असते. असो असा होता आजचा भाग आणि त्यांनी खूपच छोटा दाखवला. एवढा आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला आणि काय म्हणू, नेहमीप्रमाणे लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.